नावावरून तुम्हाला कळेल अल्याड पल्याड आणि हॉरर फिल्म खूप दिवस झालं मराठीमध्ये अशी कुठली हॉरर फिल्म मला वाटत नाही आली इतकी इंटरेस्टिंग. आणि या चित्रपटाबद्दल सांगायला खूप आवडेल कारण पूर्ण कास्टिंग खूप चांगली आहे, कथानं खूप चांगलं आहे. म्हणजे सेम ऑफ जे आपल्याला एक कल्चर दिसतं तसं नाही दिसणार आहे. आणि एक गावातलं एक रुरल म्हणतो ना आपण, ते आतून येतं असं परफॉर्म करताना, तसं मला वाटतं त्याच्यामध्ये. सो लोकांना ते बघताना थोडं वेगळे पण नक्की जाणवेल. संदीप पाठक सर पण आहेत. सो इट्स नॉट अ आयटम सॉन्ग, इट्स मला वाटतं हे एक तडका सॉन्ग असेल, लोकांना वेगळं काहीतरी मिळेल आणि ज्यांना खरं डान्स करायची इच्छा असेल ते बघून नाचतील असं वाटतं मला. अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार माझ्यासोबत आहे. अल्याड पल्याड मूवीचं नुकतंच पोस्टर आता जाहीर झालेलं आहे. माधुरी, कसा असणार आहे डान्स आणि महाराष्ट्रातील जनता नाचेल का याच्यावर? हो, नक्कीच नाचेल. त्यांना खूप आवडेल मनापासून, कारण खूप वेगळ्या धाटणीचं सॉन्ग आहे हे. आणि मूवीच्याबद्दल सांगायचं झालं तर नावावरून तुम्हाला कळेल अल्याड पल्याड आणि हॉरर फिल्म खूप दिवस झालं मराठीमध्ये अशी कुठली हॉरर फिल्म मला वाटत नाही आली इतकी इंटरेस्टिंग. आणि या चित्रपटाबद्दल सांगायला खूप आवडेल कारण पूर्ण कास्टिंग खूप चांगली आहे, कथानं खूप चांगलं आहे. आणि ज्या प्रकारे पिक्चरायझेशन झाले तेही अफलातून आहे. आणि ऑलवेज जे काही माझं सॉन्ग आहे ते नक्कीच सगळ्या महाराष्ट्र जनतेला आवडेल जसं आवडतं. आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून मागणी असते की असंच प्रेम तुम्ही करत राहा, तसंच अल्याड पल्याडवरती तुम्ही नक्की करा. तुझ्या डान्समध्ये वेगळा स्टेप काय आणि वेगळं पण काय नेमकं? महाराष्ट्राने नेहमी बघताना लावणी किंवा फोक डान्सेस नेहमी बघितलेले आहेत, पण इन दिस सॉन्ग मला असं वाटतं की थोडं वेगळं पण हे आहे की साऊथ स्टाईल आहे डान्सिंग. ओव्हरऑल बघताना लोकांना असं वाटेल की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं केलं आहे. म्हणजे सेम ऑफ जे आपल्याला एक कल्चर दिसतं तसं नाही दिसणार आहे. आणि एक गावातलं एक रुरल म्हणतो ना आपण, ते आतून येतं असं परफॉर्म करताना, तसं मला वाटतं त्याच्यामध्ये. सो लोकांना ते बघताना थोडं वेगळे पण नक्की जाणवेल. मराठीतील आयटम सॉन्ग वगैरे अशा पद्धतीचं काय असेल का डान्स? आयटम सॉन्ग नाही म्हणतात, कारण बिकॉज आयटम सॉन्ग म्हटलं तर ते अगदी लेडी ओरिएंटेड असतं किंवा त्याच व्हॉईसमध्ये असतं किंवा फक्त एक त्याचे काही मला असं वाटतं की पिरॅमिड्स असतात आयटम सॉंग्सचे, तसे मला वाटत नाहीत. इट्स ना टीम सॉन्ग. म्हणजे मी गौरव, सक्षम, भाग्यम आम्ही सगळेच त्याच्यामध्ये आहोत. आम्ही सगळे एन्जॉय करतो. इवन संदीप पाठक सर पण आहेत. सो इट्स नॉट अ आयटम सॉन्ग, इट्स मला वाटतं हे एक तडका सॉन्ग असेल, लोकांना वेगळं काहीतरी मिळेल आणि ज्यांना खरं डान्स करायची इच्छा असेल ते बघून नाचतील असं वाटतं. पुढचं एक वर्षभर हे डान्स बघतील आणि ऐकतील आणि वाजत राहील असं वाटतं? अगदी वाटतं मला. आणि हा मला खूप चांगला कॉन्फिडन्स आहे बिकॉज ते कोरिओग्राफी खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. पिक्चरायझेशन ऑलवेज चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 जण खूप भारी नाचतात. ज्यांना येतंय पण ज्यांना नाही येतंय पण असे सगळे नाचतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.